सुवर्णा जोशी. नवदुर्गा या आमच्या खास कार्यक्रमामध्ये स्वागत. या नवरात्रीमध्ये आपण अशा स्त्रियांना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या असामान्य अशा कर्तृत्वाच्या जोरावर समाजाला स्त्री शक्तीची दखल घ्यायला भाग पाडलाय. अशा महिला ज्या नव्या युगातील दुर्गा ठरलेल्या आहेत. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मार्गात येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांवर मात केली. आपल्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्याच्या त्यांच्या जिद्दीमुळे, कष्ट करण्याच्या प्रामाणिक वृत्तीमुळे आज त्यांनी यशाच्या दिशेने झेप घेतली आहे. पाहुयात औरंगाबादच्या जयश्री सामोसे यांचा एक कामगार ते एका कंपनीच्या संचालकापर्यंतचा प्रवास. जयश्री सोमासे, शिक्षण फक्त 12वी. वर्षाला जवळपास 2.5 कोटींची उलाढाल असलेल्या औरंगाबादच्या व्हीपी पेट पॉलिमर कंपनीच्या संचालिका. 2.5 कोटींची उलाढाल यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या जयश्रीजींचा संघर्षमय प्रवास सुरू झाला 15 रुपये रोजपासून. 1990च्या सुमारास जयश्रीजींचे पती काम करत असलेली कंपनी बंद पडली. संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न उभा राहिला आणि जयश्रीजी स्वतः घराबाहेर पडल्या संसाराची जबाबदारी पेलण्यासाठी. मात्र पुढचा प्रवास सोपा नव्हता. 7 महिन्यांच्या बाळाला वॉचमॅनच्या केबिनमध्ये ठेवून 15 रुपये रोजंदारीवर एका कंपनीत कामाला सुरुवात झाली. मात्र वॉचमॅननी बाळाच्या पायातली विश्वासघाताचा पहिला अनुभव आला. त्यानंतर त्यांनी परिचारिकेचं प्रशिक्षण घेतलं. त्याचबरोबर एका अंगणवाडीत शिक्षिकेचं कामही स्वीकारलं. सकाळी मिळणाऱ्या वेळेत त्यांनी घरोघरी दुधाच्या पिशव्याही टाकल्या. अंगणवाडीत ज्या मुलांसमोर त्या शिक्षिका म्हणून जायच्या त्यांच्याच घरी त्या सकाळी दुधाची पिशवी टाकायच्या. कुठलंही काम कमी दर्जाचं नसतं हे जाणून मार्गात येणारे अडथळे पार करत हाती घेतलेलं प्रत्येक काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. या प्रवासात त्यांना आधार होता त्यांच्या माहेरच्या माणसांचा. दिवस रात्र कामात व्यग्र असणाऱ्या जयश्रीताईंची फरफट बघून त्यांच्या आईने त्यांना थोडे पैसे दिले, ज्यातनं त्यांनी किराणा दुकान सुरू केलं. यामुळे घरात राहून मुलांकडे लक्ष देणंही शक्य होणार होतं. दुकानात जम बसू लागला होता आणि अचानक भावाच्या मृत्यूची बातमी आली आणि पाठोपाठ वडिलांचा आधारही हिरावला गेला. सततच्या संघर्षातनं वाट काढणाऱ्या जयश्रीताई या मानसिक धक्क्यांनी थोड्याशा थबकल्या. थांबणाऱ्यांमधल्या मात्र त्या नव्हत्याच. ज्यावेळेस आमचं वरच्या घराचा स्लॅब पडला त्यावेळेस माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. भाऊ वारला 5व्या दिवशी ऍक्सिडेंटच्या नंतर आणि 7व्या दिवशी वडील पण वारले. त्यावेळेस एकदम असं असहाय्य झालं की नको हे आपण कशासाठी करतोय, काय फायदा, एवढं करू नये. हे 2 लोक सोडून गेले ना सर्व, कशासाठी कमवायचं. पण पुन्हा विचार केला की नाही आता हे कसं तरी थांबवायचं. मी झोपेच्या गोळ्या पण खायची, समजत होतं की हे चुकीचं करते. पण मग त्याच्यानंतर विचार केला की चला आपण काहीतरी करू म्हणून SSYचा क्लास केला आणि SSYच्या क्लासमधून मी एकदम बाहेर पडले. हे जे टेन्शन होतं हे टेन्शन मधून मी बाहेर पडले आणि पुढे मग मी SSYच्या क्लासचं टीचर्स ट्रेनिंग केलं. ज्या सिद्ध समाधी योगाने त्यांना नवी उभारी दिली त्या सिद्ध समाधी योगाबद्दल त्यांनी इतरांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. या दरम्यान त्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्या. कर्जबाजारी झाल्यामुळे बँकेने त्या व्यक्तीची कंपनी विकायला काढली होती. जयश्रीताईंनी आपलं दुकान गहाण टाकून त्यांना मदत केली आणि कंपनीची विक्री थांबवली. 2 वर्षांनी कंपनी परत मिळाल्यावर त्या व्यक्तीने जयश्रीताईंना कंपनीत पार्टनर करून घेतलं. कंपनीचं काम जोरात सुरू झालं. फायदाही चांगला होऊ लागला. आता चांगले दिवस सुरू होतील असं वाटत असतानाच पुन्हा होत्याचं नव्हतं झालं. सुरुवातीला ते मला म्हणले तुम्हाला पार्टनर करू, मी नाही म्हणत होते. पण त्यांनी बळजबरी मला पार्टनर केलं. पार्टनर झाल्यानंतर कंपनी उघडल्यावर त्यांची म्हणजे वागणूक माझ्याशी वेगळी झाली आणि वागणूक वेगळी झाल्यानंतर मग मी ठरवलं की आपण कंपनी सोडायची. पण त्याचा एक शब्द होता की ती काय कंपनी चालवणार, हा एकच शब्द माझ्या मनाला लागला आणि मी ठरवलं की आपण मशीन आणून आपण चालू करू. यावेळी जयश्रीताईंनी बरण्यांच्या ट्रेडिंगमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. मेहनत घेण्यात त्या कधीच कमी पडत नव्हत्या. फक्त नशीब साथ देतंय का तेच पाहायचं होतं. सुरुवातीला लहान सहान ऑर्डर्स घेऊन पेठचार बाजारात विकायला सुरुवात केली. पुढे त्यांनी स्वतः पेठचार आणि बरण्यांची निर्मिती करण्याचं ठरवलं. मात्र भांडवलासाठी लागणारं कर्ज द्यायला बँका तयार होईनात. गावाकडची जमीन, एक प्लॉट आणि काही दागिने गहाण ठेवून 2006 मध्ये त्यांनी देना बँकेतून 25 लाखांचं कर्ज मिळवलं आणि 7 वर्षांसाठीचं कर्ज 3.5 वर्षातच फेडलं. त्यामुळे सुरुवातीला कर्जासाठी नाही म्हणणाऱ्या बँकेने आनंदाने 1 कोटींचं कर्ज मंजूर केलं. या पैशातून त्यांनी मुंबईहून नवीन मशीन मागवल्या. काम करायला नवी उभारी आली. मात्र नशिबाची परीक्षा अजून संपली नव्हती.
तांत्रिक ज्ञान नसलेल्या जयश्रीजींना ट्रेडरनी जुन्याच मशीन रंग लावून माथी मारल्या. जुन्या मशीनमुळे मालाचं रिजेक्शन वाढलं. विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला. मात्र सगळ्या संकटांवर मात करण्याची ताकद बाळगणाऱ्या जयश्रीताईंनी 2006 ते 2011 या कालावधीत 5 नव्या मशीन्स घेत युनिट पूर्ण केलं आणि अखेर आजच्या घडीला 1.5 कोटींपेक्षा जास्त किमतीची यंत्रसामग्री असलेल्या व्हीपी पेट पॉलिमर मध्ये वेगवेगळ्या आकाराच्या 40 प्रकारच्या बरण्यांचं काम जोरात सुरू आहे. 2 शिफ्ट मध्ये काम चालणाऱ्या या कंपनीत दिवसाला 25,000 बाटल्या म्हणजेच 8 टेम्पो माल तयार होतो. कंपनी सुरू केली तेव्हा कधी पायी तर कधी 6 सीटरनी फिरणाऱ्या जयश्रीताईंकडे आता स्वतःची होंडा सिटी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला सोन्याचे दिवस दाखवले. त्यांचं कुटुंबही आता या उद्योगात रमलंय. जयश्री यांचे पती नवनाथ आता कंपनीचं सेल्स आणि मार्केटिंगचं काम पाहतात, तर मुलगा वैभव एरोनॉटिकल इंजिनियर असूनही कंपनीचं प्रोडक्शन आणि मशीन मेंटेनन्स सांभाळतो. जयश्रीताईंच्या नवऱ्यासह मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान आहे. खरं म्हणजे तर पत्नीबद्दल तर खूप अभिमान वाटतो. सर्व लोकांना वाटतो, मला पण वाटतो, कारण तिने तसं कामच तसं केलं ना. आयडल झाली माझी ती. माझी फर्स्ट आयडल तीच. प्रत्येक वेळेस अशी उभी राहते टक्के. स्वतःवर विश्वास असेल, मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, हेच या जिद्दी नवदुर्गेनी जगाला दाखवून दिलंय. झी24 ताससाठी औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट. नवदुर्गा या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी24 तास.